श्री ज्ञानेश्वर आघाडे हे आपल्याकडे संभाजीनगर येथून आलेले आहे. यांना गेले 2 वर्ष झाले डाव्या साईडचा पॅरालिसिस झाला. पॅरालिसिस झाल्याच्या नंतर त्यांनी अनेक ठिकाणी उपचार घेतले. त्याच्यानंतर आपल्या जनसेवा हॉस्पिटलमध्ये येऊन आज त्यांनी 10 दिवस उपचार घेतले. या 10 दिवसाच्या उपचारामध्ये आणि उपचाराआधी त्यांना किती बदल झाला हे आज आपण हे काकांच्या तोंडून जाणून घेऊया. काका, पूर्ण नाव काय तुमचं? ज्ञानेश्वर साहेब आघाडे. गाव कोणतं तुमचं? मुक्कामपूर घाटशेत, तालुका कन्नड, जिल्हा औरंगाबाद. आणि सध्या आम्ही छत्रपती संभाजीनगरला राहतो. हा डाव्या साईडचं पॅरालिसिस केव्हा झालं काका? 2 वर्ष झाले. काकूंची झाली तेव्हाची स्थिती कशी होती? खूप बेकार होते. चालता येत नव्हतं, बसता येत नव्हतं, माणसं ओळखू येत नव्हती. आणि काय पण बोलायचं, कोणी काय बोललं तर तेवढंच कळत नव्हतं. रडत होते सारखे. हो. मी स्वतःला खूप हे समजा की आपलं काय करणार, आता समजणार आहे, आता असं होणार तसं होणार. मी स्वतःला हे करायचं की कसं काय झालं, काय झालं, देव बाबा देव कोण मारा लागला हे असं तसं. आपल्याकडे जेव्हा तुम्ही 8 दिवसापूर्वी आले आपल्याकडे, म्हणजे ज्या दिवशी पहिल्या दिवशी आले तर मला हॉस्पिटलमध्ये व्हीलचेअरवर आणलं होतं. अच्छा. आज माझी परिस्थिती अशी, मला काठी टेकून चालता येतं. म्हणजे तुम्हाला किती टक्के आराम? 50% जवळपास आराम झाला याचा. अच्छा. पहिले चालायला वगैरे येत नव्हतं का? पहिले चालायला येत नव्हतं, आता चालायला येतं यायला लागलं. जिथे चांगली सेवा ही एक प्यारल्याच्या लोकांसाठी, प्यारल्याच्या आजारासाठी खूप चांगली मोठी सेवा ही एक. खरंच पैठणला नाथ महाराजांच्या नगरीत. बाकी आपले उपचार वगैरे कसे वाटले काका? चांगले वाटले. थेरपी चांगली आहे, ॲक्युपंक्चर चांगलं आहे, शॉक सिस्टीम चांगली आहे. अशी कुठे ट्रीटमेंट अशी कुठे ट्रीटमेंट भेटली आम्हाला? नाही भेटली.